आईला दूध कमी पडतंय म्हणून पावडरचं म्हणजेच फॉर्म्युला मिल्क तर तुम्ही बाळाला देत नाहीये ना? देत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा. आपल्या या चॅनलमध्ये आपण लहान मुले, आई यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उपाय घेऊन येत असतो. चला तर मग सुरू करूया. खूप साऱ्या आया पेरेंट्स कंप्लेन करतात की त्यांचं ब्रेस्ट मिल्क कमी पडत आहे, बाळाला दूध कमी पडत आहे, म्हणून त्यांनी फॉर्म्युला म्हणजेच पावडरचं दूध द्यायला सुरुवात केली आहे. तर बाळाला नक्की दूध कमी पडत आहे का हे बघण्यासाठी आमचा एक व्हिडिओ आहे, तो नक्की पहा. जर तुम्ही बाळाला फॉर्म्युला फीड तुमचं ब्रेस्ट मिल्क कमी पडते म्हणून देत असाल तर तुम्ही एका जाळ्यात अडकत चाललाय. त्याला म्हणतात टॉपअप ट्रॅप. म्हणजे बाळाला दूध आईचं कमी पडतंय म्हणून फॉर्म्युला फीड देणं, या ट्रॅपला, या जाळ्याला टॉपअप ट्रॅप असं म्हणतात. यासाठी तुम्हाला आधी ब्रेस्ट फीडिंगचं मेकॅनिझम समजून घ्यायला लागेल. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाळ जेव्हा आईच्या स्तनांवरती दूध पीत असतं तेव्हा तिथून ते सिग्नल्स आईच्या मेंदूपर्यंत जात असतात आणि मेंदूमधून 2 हॉर्मोन्स सिक्रीट होतात. त्यांची नावं आहेत प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन. यापैकी प्रोलॅक्टिन जो आहे तो बाळाच्या आईमध्ये दूध स्रवण्याचं किंवा दूध निर्माण करण्याचं काम करत असतं आणि ऑक्सिटोसिन हे दूध रिलीज करण्याचं म्हणजेच मिल्क रिलीज करण्याचं, लेट डाऊन रिफ्लेक्स ज्याला म्हणतात, तो करण्याचं काम करत असतो. म्हणजे आई जेवढ्या वेळा बाळाला आपल्या स्तनांवर लावेल तेवढ्या वेळा हे रिफ्लेक्सेस आईमध्ये निर्माण होत असतात आणि प्रत्येक वेळी बाळाच्यासाठी दूध निर्माण होत असतं आणि ते दूध बाळापर्यंत इजेक्ट म्हणजेच बाहेर पडत असतं. परंतु काय होतं, जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 3-4 दिवसात आईला दूध थोडंसं कमीच असतं, ज्याला आपण कोलोस्ट्रम असं म्हणतो. हे दूध कमी प्रमाणात जरी असलं तरी यामध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि तेव्हा बाळाची भूक ही कमीच असते. परंतु आयांना वाटतं की अरे आपल्या बाळाला दूध कमी तर पडत नाहीये ना, आणि त्यामुळे आया फॉर्म्युला फीड देतात. यामुळे काय होतं, फॉर्म्युला फीड देत असताना आपण बाळाला आईच्या स्तनाला तर लावतच नाही. त्यामुळे हे जे 2 रिफ्लेक्सेस जे आईच्या शरीरामध्ये निर्माण होणार असतात ते होतच नाहीत आणि त्यामुळे आईमध्ये दूध कमी निर्माण व्हायला लागतं. म्हणजे याची एक विशियस सायकल निर्माण होते. म्हणजे दूध कमी आहे असं आईला वाटल्यामुळे आई बाळाला कमी दूध अंगावरती लावते आणि त्याच्यामुळे हे परत सिक्रिशन कमी होतं आणि सिक्रिशन कमी झालंय असं वाटल्यामुळे परत आई बाळाला फॉर्म्युला फीड देते आणि परत आईमध्ये हे नवीन रिफ्लेक्सेस निर्माण होत नाहीत आणि दुधाचं प्रमाण कमी होतं. म्हणजे अगदी पुरातन काळापासून आपल्या आज्या म्हणत आल्या आहेत की जेवढा वेळ आपण बाळाला स्तनांवरती लावू तेवढं जास्त दूध आईच्या शरीरामध्ये निर्माण होईल. आईचं शरीर हे एका डिमांड आणि सप्लाय म्हणजे मागणी असेल तेवढा पुरवठा या मेकॅनिझमवरती, या तत्वावरती चाललेलं असतं. म्हणजे जेवढ्या जास्त वेळा आई बाळाला स्तनांवरती लावेल, जेवढ्या जास्त वेळा बाळ आईचे स्तन ओढेल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आईच्या शरीरामध्ये हे ब्रेस्ट मिल्क तयार होत असतं. त्यामुळे तुम्ही या टॉपअप ट्रॅपमध्ये, या विशियस सायकलमध्ये अडकू नका आणि जास्तीत जास्त वेळा बाळाला फीड करा. म्हणजे हे रिफ्लेक्सेस तयार होतील आणि बाळाला दूध मिळेल. हे करत असताना 4 टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपर अटॅचमेंट. या प्रॉपर अटॅचमेंटमुळे, लॅचमुळे बाळाला व्यवस्थितपणे दूध घेण्यास मदत होते आणि हे रिफ्लेक्सेस योग्य प्रमाणात होतात. याचा एक वेगळा व्हिडिओ आम्ही चॅनलवरती केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती नक्की तुम्ही पहा. दुसरी गोष्ट आहे, वेगवेगळे ब्रेस्ट फीडिंग टेक्निक्स असतात जे तुम्ही योग्य पद्धतीने फॉलो केले तर ब्रेस्ट फीडिंगची ही जर्नी एकदम सुखकर होईल. हे ब्रेस्ट फीडिंग टेक्निक्स कोणते आहेत हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा
आम्ही याचा एक वेगळा व्हिडिओ नक्की करू। तिसरी गोष्ट आहे, आईने निप्पल्स चेक केले पाहिजेत। काही मातांचे निप्पल्स हे इन्व्हर्टेड असतात, म्हणजे बाहेरच्या बाजूला न असता ते आतल्या बाजूला असतात किंवा फ्लॅट निप्पल्स असतात। अशा वेळी सुद्धा बाळांना दूध पिताना प्रॉब्लेम होऊ शकतो। यावरती जर असे काही असेल तर यावरती कोणते उपाय करायचे याविषयी आम्ही एक वेगळा व्हिडिओ नक्की करू। तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आणि चौथा उपाय म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस, अँक्झायटी आईच्या शरीरामध्ये नको, म्हणजेच माइंडमध्ये नको। कारण हे जे 2 हॉर्मोन्स मी सांगितले यांचा कोण शत्रू असेल तर तो शत्रू म्हणजे पेन, स्ट्रेस आणि अँक्झायटी आहे। हे आपल्या आईच्या शरीरामध्ये माइंडमध्ये जर असेल तर हे हॉर्मोन्स कमी होतात आणि मिल्क सिक्रेशन कमी होतं, म्हणजेच ब्रेस्ट फिडिंगला अडथळा निर्माण होऊ शकतो। तर या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा आणि अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।